पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज. आपलं गाव आपली बातमी. महाविकास आघाडीचे नेते जयवंतराव पाटील व अजितराव घोरपडे सरकार यांच्या हस्ते पंचायत समिती नूतन इमारतीचे उद्घाटन. मिरज वृत्त. सविस्तर वृत्त असे की पंचायत समिती मिरज येथील नूतन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन आघाडीचे नेते जयवंतराव पाटील व अजितराव घोरपडे सरकार यांच्या हस्ते आज संपन्न झाले. स्थानिक प्रशासनाच्या पुढाकाराने दिनांक 12 जुलै रोजी नूतन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन होणार होते, परंतु पंचायत समितीचे अधिकारी यांनी सभापती व सदस्यांना विश्वासात न घेता परस्पर नूतन इमारतीचे उद्घाटन करण्याचा घाट घातल्याने महाविकास आघाडीने उद्घाटनाचा निषेध व्यक्त करून खासदार विशालदादा पाटील यांच्या उपस्थितीत प्रशासकीय इमारतीचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी आमदार इद्रिसभाई नाईकवाडी, शिवसेना नेते मोहन वनखंडे सर, शालीनदादा शिंदे, आघाडीचे घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य, पंचायत समितीचे सभापती तन्वी कमलेकर, उपसभापती ललिता शेजूळ, पंचायत समितीचे सदस्य सूरज मगदूम, सुजाता पाटील, शोभा मोहिते, गायत्री घोरपडे, संयोगिता कोळी, रेदा मुजावर, सुप्रिया तवटे, स्नेहल पाटील, अरविंद सपकाळ, सचिन कांबळे इत्यादी उपस्थित होते. धर्मवीर न्यूज, विक्रांत लोंढे, मिरज. चांगली इमारत आपल्या पंचायत समितीच्या आवारात उभी राहिलेली आहे आणि मला खात्री आहे की नवनिर्वाचित पंचायत समितीचे सभापती आणि सदस्य सर्वांनाच न्याय देण्याचं काम या इमारतीतून करतील. अतिशय चांगल्या पद्धतीने इमारतीचं काम झालेलं आहे आणि चांगली व्यवस्था मिरज तालुक्यातील जनतेसाठी आज उपलब्ध होते. त्याचं उद्घाटन या निमित्तानं झालं. मला स्वतःला मनापासून आनंद आहे. मला जनतेने कार्यक्रम हातात घेऊन पूर्ण केले. त्याच्यासाठी घ्यावं लागलं. लोकशाही विकृत होण्याच्या मार्गावर दिसायला लागली. त्यामुळे जनतेला 2 पावलं पुढे येऊन हा कार्यक्रम स्वतः जनतेला नियोजित करावा लागला. त्याचं सगळं आखणी जनतेला करावी लागली आणि तो आज या ठिकाणी जनतेच्या मर्जीप्रमाणे, मनाप्रमाणे, मताप्रमाणे या ठिकाणी संपन्न झाला. ग्राम विकास मंत्री म्हणून मी नक्की आढावा घेईन आणि ज्यांनी पदाधिकारी आम्ही सर्व करतोय, पण प्रशासकीय अधिकारी दादा आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित नाही आहेत. एकट्याचा बघता नाही आहे. हा कार्यक्रम इथं जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत, जिल्हा पंचायत समितीचे सभापती, उपसभापती आहेत, सर्व सदस्य आहेत, परंतु एकाचा ऐकून एखाद्याला चौकीसारखं वागणूक देणं हे काही योग्य नाही. परंतु आज एक कार्यक्रम झाला दादा, खरं उल्लेख करावा लागेल. आज काल सरकार, घोरपडे सरकारने सर्वांना आदेशच केला यायचा आहे. सगळे एवढे हजर झाले, परंतु 15 कोटी देऊन बेळकीमध्ये दादा उद्घाटन आज झालं. मला वाटतं त्या बेळकी गावामध्ये 15 लोक सुद्धा नव्हती. बाहेरच्या गावातून तुम्हाला एखाद्या गावाला 15 कोटी सारखा निधी दिल्यानंतर लोक येत नाही. जन्मत काय चाललंय याचा तरी विचार करावा. कोणाची तर ऐकायचं आणि राजकारण करायचं, टार्गेट करायचं आणि मी म्हणेल तसं चालायचं, ते चालू द्यायचं नाही. हे सरकारने जेव्हा ठरवलं तेव्हा आम्ही सर्वच नेते मंडळी व्यासपीठावर एकत्र आलेले. बोलण्याचा हा व्यासपीठ नसलं तरी आज एवढंच सांगेल की इथून पुढे एकतर्फी एकाधिकारशाही या मतदारसंघात चालू दिली जाणार नाही, एवढं मात्र नक्की आहे. तुमच्या सर्वांच्या पाठबळावरती आपण एकत्रित विशालदादा आहेत, जयंत पाटील साहेब आहेत, इद्रिसभाई आहेत, घोरपडे सरकार आहे, या सर्वांना घेऊन आपल्याला एक वेगळी मोठ या मतदारसंघात बांधायची आहे आणि त्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य असंच एक दिलानं राहावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आज उपस्थित सर्व मान्यवर जरा दिलगिरी व्यक्त करतो की थोडंसं रात्रीचा हा नियोजन करत असताना काही गैरसोय झाली, त्याबद्दल सर्वांचं या मतदारसंघाच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद. खरं तर कार्यक्रमाला आपण चांगला कार्यक्रम आहे आणि चांगल्या कार्यक्रमाला अपशकून लागू द्यायचा, कुणाचं तरी आयडिया घ्यायचं नाव घ्यायचं नाही आपल्याला या कार्यक्रमात. इतका छान कार्यक्रम की एक पत्रिका नाही, फक्त निरोपावर आणि फक्त सरकारांच्या आदेशावर आपण सर्वजण जपलो. सरकारने ठरवलं या तालुक्यात फालतुगिरी अजिबात चालू देणार नाही. पहिल्यापासून आहे सरकारचं, नवीन नाही, पहिल्यापासून फालतुगिरी अजिबात चालू देणार नाही. ती मोडून काढणार म्हणजे काढणार. आणि त्या दृष्टिकोनातून सरकारांसारखं आदर्श मार्गदर्शन आम्हाला मिळतं, नेतृत्व आम्हाला मिळालं आणि सरकारने ठरवलं की या तालुक्यात कोणतरी काय तर म्हणतंय म्हणून त्याच्याच चालीनं हा तालुका नाही चालणार. इथल्या लोकांच्या, इथल्या जनतेच्या, इथल्या कार्यकर्त्यांच्या, इथल्या सदस्यांच्या, इथल्या लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी
यांच्या माध्यमातूनच हे सर्व चालेल. उगाच कुणाला तरी इगो हार्ट झालाय, इगो प्रॉब्लेम म्हणून कोणतरी करत असेल ते बरोबर नाही. आता तुम्हाला सांगतो, आम्ही महापालिकेत काम केलं ना, तुम्ही सर्वांनी पाहिले पत्रकार बंधूंनी. पण ज्यावेळेस आम्ही महापालिकेत विरोधी पक्षात होतो त्यावेळेला गपगुमान दोन प्रेक्षकासारखा विरोधी पक्षात आपला हात बांधून बसून आम्ही सगळे कार्यक्रम पाहिले. त्यावेळेला आम्ही असं नाटक केलं नाही की नाही काही असेल तरी वर सरकार माझं होतं. त्यावेळेला मी असेही धंदे करू शकलो असतो, पण नाही केला, नाही करायचं आम्हाला. जी संस्था माझ्या ताब्यात नाही, जी संस्था माझ्या ताब्यात नाही तिथं मी काय म्हणून इथं आग्रह करतोय की नाही माझ्या वळचणीनंच पाणी गेलं पाहिजे. अजिबात होणार नाही. मिरज तालुका तरी खपून घेणार. विशालदादा जयंतराव वगैरे होते, चर्चा करताना मिरज पॅटर्नचा विषय, मिरज पॅटर्नचा विषय. पण तुम्हाला सांगतो, ही मिरज पॅटर्न म्हणजे नुसतं मिरज शहराचं पॅटर्न आहे असं गैरसमज कुणीतरी करून घेतलाय. असं गैरसमज करून घेऊ नका. मिरज पॅटर्न काय आहे, सहजवारी गेले तोपर्यंत ठीक आहे, आता सहजवारी जाणार नाही आहे. मिरज पॅटर्नला तुम्हाला तोंड देणं फार अवघड आहे. ते सहसा कोणाला शक्य झालेलं नाही आणि तुम्हाला ते होणार नाही. त्यामुळे अशा लोकांनी आपलं सावधतेनं आपल्या आपल्या परीने आपल्या मर्यादित राहावं. कुणाला वाईट वगैरे बोलणार नाही. पण आता मी आमदार आहे, मी आमदारासारखं करायला पाहिजे ना, बरोबर का नाही? मग मी आमदारासारखं नाही राहिलो आणि फालतू बघायला लागलो तुला मग अरे कसला दादाने आमदार दिला यार म्हणतील ना. त्यामुळं मर्यादित राहावं. ह्या मिरज तालुक्यात लोकांच्याशी प्रतारणा करणाऱ्याची गैर आम्ही सोडा, लोकच करत नाही. वनखेडे सरांनी सांगितलं, वनखेडे सर तुम्ही जे म्हटलात की मोठ बांधावी लागली ना, बांधलेली आहे ऑलरेडी, बांधावी कुठली लागणार आहे. तिथं व्यासपीठ दिसतं ना, व्यासपीठावर सर्वजण दिसत आहेत ना, ती मोठ बांधलेली. आम्ही फक्त काय